नमस्कार, बखर लाईव्हच्या चौथ्या लाईव्हमध्ये सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। आता महायुतीची आणि विशेष करून भाजपची लाट दिसतीये सर। भाजप सध्याचा जो कल आहे 288 जागांसाठी भाजपला 132, शिंदे सेना 53, अजित पवार 36, काँग्रेस 19, ठाकरे सेना 19, शरद पवार 18, मनसे आणि वंचितनं तर खातच उघडलं नाही। महायुती 221 आणि महाविया फक्त 56 जागांवर दिसतीये सर। माझा एकूण त्याच्या आधी फक्त मी सांगतो या 288 मधले आतापर्यंत आपण कल आणि आघाडीवरती बोलतो आहे। पहिला निकाल रायगडमधला आदिती तटकरे विजय झाल्यात असा निकाल हाती आलेला आहे। मला वाटतं हा 288 मधला विजय झालेला हा पहिला निकाल आहे। सर, पहिलाही निकाल महायुतीच्या बाजूनेच आलाय जे बोलतोय। सर, महाविकास आघाडीच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर अतिशय दारुण अशी स्थिती महाविकास आघाडीची दिसतीये। कुठल्याच सर्वेलाही सांगता आलं नाही, कुठल्या सोशल मीडियातून आलं नाही, कुठल्याही राजकीय विश्लेषकांनी देखील सांगितलं नव्हतं, मात्र इतकी दारुण अवस्था महाविकास आघाडीची दिसतीये। तुम्हा तिघांनाही माझा प्रश्न असणार आहे, मुळात हा जो पराभव आहे या पराभवाचे शिल्पकार कोण आहेत महाविकास आघाडीचे? मला वाटतं प्रदीप देशमुख जे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पुण्याचे कार्याध्यक्ष आहेत ते सुरुवातीला बोलतील। सर्वप्रथम मी महाराष्ट्रातल्या तमाम मायबाप जनतेचं आभार मानतो आणि आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे, आपण विरोधकांना पण आपल्या कमी लेखायचं नसतं आणि त्यांनासुद्धा आपल्या लोकशाहीच्या प्रक्रियेचा तो भाग आहे। त्यामुळं या महायुतीच्या विजयाचे जसे जनता शिल्पकार आहे तशी महाआघाडीच्या पराजयाचे शिल्पकार आदरणीय सन्माननीय लोकनेते जननेते सकाळी 10चे प्रवक्ते 9चे प्रवक्ते माननीय राऊत साहेब यांचं मनपूर्वक अभिनंदन। मला तर अक्षरशः राऊत साहेबांच्या नावाची घोषणा द्यायची इच्छा होती की एक माणूस किती वाटोळं लावू शकतो आपल्या पक्षाचं, ह्याचं जर कधी पॅरामीटर जर पुढच्या आयुष्यात काढायचं असेल तर या माणसाकडे बघावं, बाकी काही त्याच्यावर अभ्यास करायची गरज राहणार नाही। त्यांनी आता जी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी त्यांनी पुन्हा एकदा त्यांच्या भूमिकेनुसार आम्हाला हा निकालच मान्य नाही असं ते म्हणालेत, यावर तुमचं काय म्हणणं? मी परवाच बखरलाच लाईव्हला होतो त्यावेळेला एक काँग्रेसच्या प्रवक्त्यानं हेच सांगितलं की तुम्ही आधी जेव्हा मेसेज लोकांना द्यायचे असतात, लोकांकडे जायचं असतं, लोकांना कन्व्हिन्स करायचं असतं, त्यावेळेला तुम्ही सगळे गप्प बसलेले असता आणि जेव्हा निवडणुकीचा निकाल लागतो तेव्हा आपलं ते EVM हे गाडं तुमचं आपलं चालू असतं। ते करण्यापेक्षा आधी जर प्रचार केला असता तर ही वेळ नसती आली। महायुतीला जनतेने भरघोस, म्हणजे मला आता वाटतंय महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये इतका मोठ्या प्रकारचा विजय खूप क्वचित वेळेला मिळाला असेल। आणि बघा, जनता ही सुज्ञ असते, त्यांना काय चांगलं काय वाईट कळतं। आम्ही सगळे पॉझिटिव्ह लाईनवरती जात होतो। आम्ही केलेल्या योजना, आम्ही केलेलं काम, आम्ही लोकांच्या मतदारसंघामध्ये खर्च केलेले फंड्स, आमच्या आमदारांनी त्या भागात केलेलं काम, हे सर्वजण हेच सांगत होते। आणि एकीकडे सारखं निगेटिव्ह रडगाणं जे चालू होतं ते लोकांना आवडत नाही। बघा, एखाद्या गोष्टीची सुरुवात आहे ना चांगल्या आनंदाने करायची असते। या माणसांनी त्यांच्या त्या महाविकास आघाडीची सुरुवातच रडगाण्याने केली आणि शेवटी रडण्यातच त्यांचा शेवट झाला। अविनाश सर, नेमके अजून कोण कोण तुम्हाला शिल्पकार दिसतात की महाविकास आघाडी या स्टेजला आली, याला कारणीभूत कोण आहेत? पहिल्यांदा संजय राऊत यांनी आता जी प्रेस कॉन्फरन्स घेतली तर त्यांनी सांगितलं की हा निकाल आम्हाला मान्य नाही, बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या असं त्यांनी आता मागणी केलेली आहे। आणि त्याचं कारण त्यांनी असं सांगितलं आहे की ज्या पद्धतीने महाराष्ट्रातील जनता सोशल मीडियावर वगैरे व्यक्त होत होती तर तसं निकाल लागत नाही। तर त्याच्यामुळे आपण आता ते जसं प्रदीप देशमुख म्हणाले की संजय राऊत यांनी ज्या पद्धतीने त्यांचं बोलणं होतं, ज्या पद्धतीने आघाडीतल्याच नेत्यांशी त्यांचं चाललं होतं, त्यातले सगळ्यात महत्त्वाचे दुसरे नेते जे आहेत ते नाना पटोले, म्हणजे संजय राऊत आणि नाना पटोले यांचा खूप कलगीतुरा रंगला होता। नाना पटोलेंनी काँग्रेसला हट्टाने खूप जागा मागून घेतल्या होत्या, त्याच्यामुळे त्या महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाली होती। तर त्याच्यामुळे नाना पटोले एक पराभवाचे शिल्पकार आहेत। पण पराभवाचे सगळ्यात मोठे शिल्पकार माझ्या दृष्टीने असं वाटतं की ते महाविकास आघाडीचे नाहीत, परंतु महाविकास आघाडीसाठी काम करत होते असा लोकांचा आरोप होता। तो आरोप लोकांनी मान्यही केला, ते म्हणजे मनोज जरांगे पाटील। मनोज जरांगे पाटील यांनी ज्या पद्धतीची भूमिका घेतली, ज्या पद्धतीने भाजप असेल आणि त्यातही प्रामुख्याने देवेंद्र फडणवीस यांच्यावर ज्या पद्धतीने त्यांनी आरोप केले, एकेरी भाषा वापरली, आक्षेपार्ह भाषा वापरली आणि या सगळ्याचा परिणाम जो आहे तो भाजपची मते किंवा महाराष्ट्रातील मते कॉन्सॉलिडेट होण्यावर झाला आणि भाजपला खूप मोठं यश मिळालं। मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतरचं जर आपण पाहिलं तर त्यांच्या आंदोलनानंतर आत्तापर्यंतचं जर पाहिलं तर त्यांचा जो डाऊनफॉल सुरू झाला तो अशा पद्धतीने डाऊनफॉल सुरू झाला की
अशा पद्धतीने डाऊनफॉल सुरू झाला की त्याच्यामुळे लोकांच्या मनात एकंदरच जातीय ध्रुवीकरणाबद्दल एक तिटकारा निर्माण झाला. तर मनोज जरांगे आहेत आणि आणखी एक नाव मी सांगू शकतो ते म्हणजे रोहित पवार. रोहित पवारांचं नाव याच्यासाठी घ्यायला हवं आपण की रोहित पवार सातत्याने ज्या पद्धतीने सतत टीका करत होते, त्यांनी अनेक पद्धतीचे नॅरेटिव्ह केले. महाविकास आघाडी मध्ये तुम्हाला थांबवतो. एक मोठी बातमी आहे. वडाळ्यातून कालिदास कोळंबकर हे सलग 9व्या वेळी विजय झालेले आहेत. मला वाटतं महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आत्ताच्या जी विधानसभा स्थापन होईल त्या विधानसभेमध्ये सर्वाधिक सिनियर जे आमदार असतील ते कालिदास कोळंबकर असतील. दुसरी आणखी मोठी बातमी, जामनेरमधनं गिरीश महाजन हे देखील विजयी झालेले आहेत. गिरीश महाजनसुद्धा खूप सिनियर आहेत आणि ते बराच वेळ आपण बघितलं सुरुवातीपासून ते पिछाडीवरती आहेत. अशाच बातम्या येत होत्या, मात्र ते आता थेट विजय झाल्याची बातमी, एक आनंदाची बातमी आपल्या समोर आलेली आहे. अविनाशजी. हां, तर रोहित पवार यांनी ज्या पद्धतीने महाराष्ट्रातल्या राजकारणावरती सतत भाष्य करत होते आणि जयंत पाटील आणि रोहित पवार यांच्यातला एक सुप्त संघर्ष जो होता तो संघर्ष लोकांना दिसत होता. त्याचबरोबर रोहित पवार मुख्यमंत्रीपदाच्या दिशेने त्यांची वाटचाल चालू आहे हे जे महाराष्ट्रातील जनतेने पाहिलं, तर त्याच्यामुळे शरद पवारांवरचा विश्वास कुठेतरी लोकांचा उडत गेला. तर हे एक कारण मला असं वाटतं की ते पराभवाचे शिल्पकार म्हणून आहे. सर, संजय राऊत बद्दल त्याच्यामध्ये मी खरं तर सांगेन ही दोन्ही काँग्रेस, शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी यांची अक्षरशः वाताहत झालेली आहे. म्हणजे आताचे जर कलांचे आकडे जर आपण बघितले तर वाताहत हा शब्दसुद्धा अपुरा पडावा अशी काँग्रेसची आणि उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची परिस्थिती आहे. खरं तर याला आता तुम्ही म्हटलं तसं कारणीभूत, सर्वाधिक कारणीभूत कोण असेल तर संजय राऊत आणि नाना पटोले. आणि सगळ्यात महत्त्वाचं की जागा वाटपामध्ये विधानसभेच्या आखाड्यात अविनाशजी आणि आम्ही खूप वेळा चर्चा केली आहे. अनेक मतदारसंघामध्ये हट्टाग्रहानं, दुराग्रहानं ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरेंनी उमेदवार दिले त्याचा पण खूप मोठा परिणाम या निकालावर दिसतोय. सर, तोच जो हट्ट तुम्ही म्हणालात की म्हणजे उद्धव ठाकरेंच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर संजय राऊत यांनी त्यांना कुठं मिसगाईड केलं का उमेदवार देण्याच्या बाबतीत, असं वाटतं का? मला असं वाटतं की उमेदवार देण्याच्या बाबतीत नाही, तर महाराष्ट्रामध्ये जे सत्तांतर घडलं होतं म्हणजे 2019 साली भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या युतीला महाराष्ट्रामध्ये सत्ता मिळाली होती. त्यांना 165 पेक्षा जास्त जागा मिळाल्या होत्या आणि त्यावेळेस वेळी संजय राऊत यांनी ज्या पद्धतीने राजकारण केलं त्यावेळेस त्यांचं राजकारण म्हणजे मला अजून आठवते की 2019चे पहिले 6 महिने जेव्हा सरकार स्थापन झाल्यानंतर संजय राऊत हे सगळ्यांचे डार्लिंग होते. मीडियात सतत त्यांच्या मुलाखती व्हायच्या आणि त्यांनी कशा पद्धतीने सरकार बनवलं, चाणक्य म्हणून त्यांची ओळख होती. परंतु त्यांनी त्याच वेळेस खरं उद्धव ठाकरे यांना मिसगाईड केलं. कारण एक तुम्ही पाहिलं ना आता, म्हणजे आता आणखी एक ह्याच्यामधलं ह्या निकालांमधलं, तर शिवसेना शिंदे गट जो आहे, तर शिवसेना शिंदे गट आपल्याला माहिती आहे की शिवसेना शिंदे गटाची ताकद तशी फारशी नाही आहे. परंतु युतीमध्ये भारतीय जनता पक्षाबरोबर शिवसेना युतीमध्ये ती युती लोकांना नैसर्गिक वाटते आणि त्याच्यामध्ये जर समजा जी शिवसेना भारतीय जनता पक्षासोबत आहे ती शिवसेना लोकांना खरी वाटते हे याच्यातून दिसते. त्याच्यामुळे याचा अर्थ संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंना जे भारतीय जनता पक्षाच्या बाहेर नेलं, दूर नेलं, तर ह्याच्यामुळे त्यांचं सगळ्यात जास्त. सर, याच्यामुळे जो गद्दारीचा शिक्का बसला होता किंवा हे गद्दार खोके सरकार असं जे म्हटलं होतं, हा जो शिक्का बसलाय शिंदे सेनेवर हा कुठेतरी पुसला जातोय का? म्हणजे गद्दारीचा शिक्का आहे ना तो 3 महिन्यापूर्वीच पुसला गेला होता खरोखर. म्हणजे ज्या पद्धतीने स्ट्राईक रेट होता लोकसभेमध्ये शिंदेचा आणि त्यानंतर सुद्धा म्हणजे अगदी फार म्हणजे एक काळ असा होता की शिंदेचे कुणीही आमदार गेले की त्यांना लोक गद्दार म्हणायचे, पण नंतर लोक विसरले. आणि त्याच्यामध्ये आणखी एक मला सांगायला म्हणजे हे इंटरेस्टिंग आहे की धर्मवीर 1 आणि 2. सर, मी 1-2 मिनिटं तुम्हाला थांबवते. मोठा विजय समोर येतोय. नागपूर म्हणून नागपूर दक्षिण पश्चिम मधून देवेंद्र फडणवीस विजयी झाल्याची बातमी आहे. ते विजयी झालेत. गिरीश महाजन विजयी आहेत जामनेरमधनं. निकाल आता हळूहळू हाती यायला लागलेत. जे कल आहेत ते आय थिंक म्हणजे स्थापन होण्याच्या दृष्टीने दिसत आहेत. काय वाटतं? चंद्रकांत पाटील कोथरूडमधनं विजयाच्या उंबरट्यावरती आहेत. आपली जी चर्चा आहे इथं प्रदीप देशमुख जे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पुण्याचे शहर कार्याध्यक्ष आहेत
तर मला असं वाटतं की निवडणुकीच्या सगळ्या गेल्या वर्षभरापासून 6 महिन्यापासून आणि अगदी निवडणुकीच्या काळात खरी शिवसेना कोणाची आणि खरी राष्ट्रवादी कोणाची याच्यावरती निवडणुकीतच शिक्कामोर्तब होईल असं सांगितलं जात होतं. शरद पवारांनी सुद्धा अनेक वेळा क्लिअर केलं होतं की ज्यावेळी अशी परिस्थिती येते, पक्ष फुटतो, लोक सोडून जातात, त्यावेळी माझ्या राजकीय कारकिर्दीमध्ये मी लोकांसमोर गेलो आणि माझा पक्ष सिद्ध केला, माझी ताकद सिद्ध केली. मला सांगायचा मुद्दा हा आहे की या निवडणुकीनं शिवसेना खरी कोणती आणि राष्ट्रवादी खरी कोणती हे स्पष्ट होणार होतं. आणि आता ज्या प्रकारचे कल येत आहेत तर शिवसेना ही एकनाथ शिंदेचीच खरी आहे आणि राष्ट्रवादी ही अजित पवारांचीच खरी आहे हे लोकांनी सिद्ध केल्याचं मला वाटतं. अर्थात हे कल आहेत, पण याच्यात आता फार मोठा क्रांतिकारी बदल होईल असं काही मला वाटत नाही. याच्यावरती प्रदीपजी आपली काय प्रतिक्रिया? नाही बघा, म्हणजे आपण म्हणला तसंच की शेवटी निवडणूक आयोग असू देत, कोर्ट असू देत, शेवटी लोकशाहीमध्ये संख्याबळाला महत्त्व असतं. आणि आज संख्याबळ कुणाकडे जास्ती आहे ते महाराष्ट्राच्या जनतेने जे भरभरून आम्हाला प्रतिसाद दिला. आणि एक बघा, तुम्ही लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला म्हणजे इतका मोठा हादरा होता की आम्हाला सुद्धा तो सहन नाही झाला, सगळ्यांना आम्हाला विशेष वाटलं. परंतु एक गोष्टीचं आज मी प्रकर्षाने सांगू शकतो, कुठलीही एक्झाम असू दे किंवा परीक्षा असू दे, त्याच्यामध्ये अभ्यास केला तर तुम्हाला यश मिळतं, याचा हा द्योतक आहे. ज्या वेळेला लोकसभा इलेक्शन झाली आम्हाला लक्षात आलं की थोडंसं काहीतरी आमच्याकडून चुकतं आहे. त्या मिनिटापासून राष्ट्रवादीचे नेते असतील किंवा महायुतीचे नेते असतील अलर्ट झाले. त्यांनी लोकांना ज्या ठिकाणी ज्या काही गोष्टी पाहिल्या त्याकरता मदत केली, लोकांमध्ये गेले, जनतेमध्ये गेले, पूर्वीच्या चुकांबद्दल माफी मागितली, नवीन जे काय आम्हाला तुम्हाला आमच्याकडून जे काय पाहिजे त्याची पूर्तता केली. आणि शेवटी लोकांनी शेवटी राज्याच्या निवडणुकी जसा देशाच्या निवडणुकीला असतो तसं राज्याच्या निवडणुकीला पण चेहरा असतो ना. कुठल्या चेहऱ्याला आपण मदत करायची हे लोकांना कळतं. तुम्ही एखादा अजेंडा घेऊन त्याला निगेटिव्ह करा हे म्हणण्यापेक्षा हा माणूस आहे, हा आमच्यातला आहे आणि तो आहे, ठीक आहे, तो आता बदल करतोय, हे पण जनतेने जाणलं आणि आमच्या पाठीमागे जनता उभी राहिली. कारण हे सगळे आमदार त्यांनी शेकडो कोटी रुपये आपापल्या मतदारसंघात मतदारांसाठी शासनाकडून खेचून आणून किंवा शासनाकडून आणून ते विकास केलेला लोकांना दिसत होतं आणि त्या विकासाला लोकांनी मतदान केलं कारण कामं दिसत होती. बरोबर, अगदी खरं आहे. भोसरीमधनं महेश लांडगे 15,000 मतांची आघाडीवरती आहेत. मंगलप्रभात लोढा हे मलबार हिलमधून आघाडीवरती आहेत. कोथरूडमधनं आता मी म्हटलं तर ते चंद्रकांत पाटील विजयाच्या उंबरठ्यावरती आहेत. नागपूर दक्षिण पश्चिममधनं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विजयी झालेले आहेत. अविनाशजी, या सगळ्या अपडेट देत असताना मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की लोकसभेमध्ये महाराष्ट्रामध्ये आणि देशभरामध्ये भाजपला जो झटका बसला त्याचा फायदा कुठंतरी आता महाराष्ट्र भाजपला झाला आहे, कारण त्यातून ते काही सुधारले असं दिसतंय. नाही, आत्ता प्रदीप देशमुख जे म्हणाले ना तर ते अगदी बरोबर आहे की अभ्यास करणारा मुलगा आहे ना हा कायम यश मिळवतो. जर समजा एखाद्या परीक्षेमध्ये कमी गुण मिळाले तर अनेक जण काय करतात की अभ्यासच करायचा सोडून देतात. परंतु भाजपची एक सवय अशी आहे की भाजप लगेच त्याच दिवसापासून अभ्यास करायला सुरुवात करतं. लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपचे जो पराभव झाला होता तर त्याला कारणं खूप वेगवेगळी होती. म्हणजे जर आपण आत्ता जर सगळी ती कारणं पाहिली तर त्याच्यामध्ये एक जे कारण होतं तर ते कारण होतं ते मुस्लिम मतांचं कॉन्सॉलिडेशन झालं होतं. म्हणजे मी वारंवार आपण एक उदाहरण देतो की धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये कशा पद्धतीने भाजपचा उमेदवार पडला होता. तर त्यानंतर भाजपने ज्या पद्धतीने म्हणजे आता ते शेवटी आता आपण चर्चा करतोय म्हणून की कटेंगे तो बटेंगे हा जो नारा भाजपने दिला तर त्याच्यामुळे हिंदू मतांचं ध्रुवीकरण झालं भाजपच्या बाजूने, हे मान्य करावं लागेल. म्हणजे आपण जेव्हा आपण असं विश्लेषण करतो त्यावेळेस काय केलं म्हणजे हे चुकीचं आहे बरोबर आहे हे लोक ठरवतील. परंतु भाजपने त्या पद्धतीने काम केलं, त्याचा फायदा झाला. दुसरी गोष्ट म्हणजे विदर्भामध्ये काँग्रेस खूप हवेत गेली होती, काँग्रेसच्या डोक्यात हवा गेली होती. आणि त्याचबरोबर म्हणजे मी कालच आपण चर्चेमध्ये बोलताना बोलत होतो एका चॅनलवर आणि त्यावेळेस मला लोकांनी असं म्हणजे त्या बाकीच्या लोकांनी असं पद्धतीने केलं की काय त्यांची, परंतु आता प्रदीप देशमुख इथे आहेत की विदर्भामध्ये देवेंद्र फडणवीस यांची ताकद तर मला वाटतं सर्वाधिक आहे. त्याचबरोबर प्रफुल्ल पटेल हे त्यांच्यासोबत आले. त्यांनी अनेक तिथले जे तरुण नेते म्हणजे डॉक्टर परिणय फुके हे खूप तिथले म्हणजे असे अगदी तरुण तडफदार नेते आहेत. तर या सगळ्यांनी मिळून विदर्भातल्या जवळजवळ 62 जागांवर अशा पद्धतीने फिल्डिंग लावली की त्याच्यामुळे म्हणजे ती मतं जी आहेत की का नक्की ती मतं आपल्या विरोधात गेली होती. आणि विदर्भातली जर आपण आता जे आकडेवारी पाहिली तर विदर्भामध्ये भाजपला खूप मोठे यश मिळाले. दुसरी गोष्ट कोकण,
तर कोकणामध्ये ज्या पद्धतीने दोन्ही म्हणजे आता विदर्भाचं सांगतो, विदर्भात भाजपला 45 जागा मिळत आहेत. विदर्भातल्या 62 पैकी 45 जागा भाजपला आणि 7 जागा फक्त आदित्य ठाकरे पिछाडीवर आहेत असं आता एक बातमी येते. जयंत पाटील पण पिछाडीवर आहेत. आता जयंत पाटलांचं उदाहरण सांगतो, म्हणजे हा फार म्हणजे आपण जे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची केमिस्ट्रीच्या बद्दल बोलतो, तर जयंत पाटील यांच्या विरोधात निशिकांत पाटील हे उमेदवार आहेत. तर हे निशिकांत पाटील आता अजित पवार गटाकडून उभे आहेत. तर ते आहेत भाजपचे जिल्हाध्यक्ष. इतर कुठले पक्ष असतं तर ते म्हणाले असते की नाही भाजपच्या जिल्हाध्यक्षाने दुसऱ्या पक्षात प्रवेश करायचा आणि उमेदवारी घ्यायची, पण त्यांना महायुतीला विजयी करायचं होतं. देवेंद्र फडणवीस, अजित पवार या लोकांबद्दल एक गोष्ट मान्य करावं लागेल की हे दोघेही नेते जे आहेत ना, तर हे दोघेही नेते अत्यंत कष्टाळू आहेत. म्हणजे त्यांना त्यांच्या डोक्यात सतत राजकारण असतं, त्यांच्या डोक्यात सतत समीकरण असतात. तर त्यांनी अशा पद्धतीने आता निशिकांत पाटील जर समजा उमेश घोंगडे यांना माहिती आहे की ते निशिकांत पाटील त्यांचे चांगले परिचित आहेत, ज्या पद्धतीने निशिकांत पाटील यांना उमेदवारी दिली, जयंत पाटील यांना त्याच्यामुळे अडकून पडावं लागलं ना. अगदी खरं अगदी खरं आहे. काय की तुम्ही म्हटलं तसं अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामधली जी केमिस्ट्री आहे ना, ती खरोखरच या निकालात कामी आली. अर्थात एकनाथ शिंदेही त्यांच्यासोबत होते. तिघांची केमिस्ट्री खूप चांगली जमली. जिथं ज्यांना उमेदवार नाही तिथं त्यांनी एका मिनिटात उमेदवार एक्सचेंज केले, उमेदवार दिले. फक्त इलेक्ट्रोल मेरिट ज्याला आपण म्हणतो, इलेक्ट्रोल मेरिट जे निवडून येण्याची क्षमता कुठं आहे, कुणामध्ये आहे, तर उमेदवार पटकन तिथं बदलून आपल्या पक्षातून त्या पक्षामध्ये, अजित पवारांच्या पक्षातनं भाजपमध्ये किंवा भाजपमधनं एकनाथ शिंदेंकडं, अशा पद्धतीचे उमेदवार त्यांनी बदलले. आणि मला वाटतं त्याचं हे यश आहे. मला आणखी एक महत्त्वाची जी बातमी आहे, ब्रेकिंग आहे, माळशिरस विधानसभा मतदारसंघामध्ये जिथं आपण कल्पनाच करू शकत नव्हतो राम सातपुतेंना 50-60 हजार मतं पडतील की नाही अशी कल्पना पण करू शकत नव्हतो, तिथं 11व्या फेरी अखेर तब्बल 8,500 मतांनी त्यांनी आघाडी घेतलेली आहे. महाराष्ट्रात जे धक्कादायक निकाल लागत आहेत हे खरं धक्कादायकच निकाल आहे, कारण इथं राम सातपुते निवडून येतील अशी अपेक्षा किंवा ते एखाद्या आघाडी म्हणजे एखाद्या फेरीत सुद्धा आघाडी घेतील असं कोणाला वाटत नव्हतं. आणि आता 11वी फेरी आहे. प्रदीपजी, प्रत्येक फेरीमध्ये आतापर्यंतच्या प्रत्येक फेरीमध्ये त्यांनी लीड घेतलं ना, आता ते 8,500 मतांनी लीड आहेत 11वी फेरी अखेर. प्रदीप देशमुख यांना खरं त्याच्याबद्दल बोलायला आवडतं, कारण की त्यांचे मित्र आहेत, त्यांनी एकत्र आंदोलन मी लकीली आपला कालच त्याच्याबद्दल काही मित्रांचा विषय झाला होता. आत्ताच आमच्या एक मित्रांनी सांगितलं की म्हणजे एका इंडस्ट्रीयल फील्डला काम करणारे त्याचे पुतणे काम 8 दिवस सोडून ते त्या ठिकाणी प्रचाराला गेले होते. म्हणजे ज्या ठिकाणी यूथ हा मोठ्या संख्येने एखाद्या उमेदवारासाठी आपलं काम सोडून जातो, बघा तिथं लक्षात येतं आपल्याला की प्रचाराचं नक्की काय. आणि बघा कामाचं सातत्य हे महत्त्वाचं असतं. कुणीतरी त्या ठिकाणी जाऊन काहीतरी अजेंडा घेऊन मला मतं द्या म्हणणं आणि एखाद्याने कंटिन्युअस काम करून मतं मागणं, त्यातला हा फरक मला त्याच्यामध्ये तुम्ही आता जे उदाहरण दिलं ना, तर त्या सगळ्या मुलांना, तरुण मुलं जी आता तुम्ही उदाहरण दिलं पुतण्याचं, तर त्या सगळ्या मुलांना असं माहिती होतं की आपण किती लढलो तरी राम सातपुते कदाचित निवडून नाहीत येणार, तरी सुद्धा ती निवडून येण्यासाठी ज्या पद्धतीनं सगळा तरुण वर्ग झटत होता, मला वाटतं एखाद्या फेरीसुद्धा आघाडीसुद्धा खूप मोठी आहे, ते निवडून येतील की नाही अर्थात पुढच्या फेऱ्यांवरती अवलंबून आहे. मला देशमुख मला एक सांगायची हे की आत्ताच्या निवडणुकीमध्ये म्हणजे शेवटच्या दिवशी विनोद तावडे यांनी पैसे वाटले वगैरे असं प्रकरण खूप गाजलं होतं. तर त्यावेळेस हितेंद्र ठाकूर आणि क्षितिज ठाकूर यांनी त्यांना घेरलं होतं, त्यांना 4 तास अडकून ठेवलं. आत्ता बवियाचे म्हणजे विनोद हे क्षितिज ठाकूर आणि हितेंद्र ठाकूर दोघंही खूप पिछाडीवर आहेत. म्हणजे भाजपचं ज्या पद्धतीने भाजपला त्यांनी टार्गेट केलं होतं, पैसे वाटप केले जाते, तर हे दोघंही ठाकूर पिता पुत्र हे सध्या पिछाडीवर आहे. आता एक फक्त ॲडिशन जी अपडेट आहे ती मी सांगतो. केंद्रातले भारतीय जनता पक्षाचे निरीक्षक उद्या महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत, महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती येणार आहेत. मला वाटतं त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण हे त्या बैठकीत कदाचित ठरेल. तोपर्यंत संध्याकाळपर्यंत निकाल सुद्धा क्लिअर होतील. आणि दुसरीकडं अशोक गेहलोत आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते मला वाटतं आजच महाराष्ट्रात आले, त्याच्यावरती अशी टीका पण झाली, जे लोक आपली राज्य टिकवू शकत नाहीत, म्हणजे गेहलोतांनी राजस्थानमध्ये त्यांना त्यांची सत्ता घालवावी लागली, जे लोक आपली सत्ता आपल्या राज्यात टिकवू शकत नाहीत ते दुसऱ्या राज्यात येऊन मुख्यमंत्रीपद कसं काय, मुख्यमंत्रीपदी कोणाला कसं बसवतील, त्यांना ते शक्य आहे का, अशी आजच माध्यमांमध्ये त्याची चर्चा सुरू झाली.
मला देशमुख सरांना प्रश्न विचारायचा आहे. मुळात जसं शिंदेंच्या शिवसेनेबद्दल बोललं गेलं की त्यांच्यावरचा जो गद्दारीचा शिक्का होता तो पुसला गेला. आता अजित पवार गटाला 35 जागा मिळताना दिसत आहेत. तुम्हालाही वाटतं का की तुम्हाला जे बोलल्या गेलं, शरद पवार सुद्धा वेगवेगळ्या सभांमध्ये जाऊन त्या उमेदवारांना पाडा 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 असं ते म्हणाले, तुमचा हा जो शिक्का बसला होता तुमच्या पक्षावर तो जनतेने पुसून टाकला असं वाटतं का? शेवटी राजकारणातल्या प्रत्येक गोष्टीचं उत्तर हे जनतेकडूनच घ्यायचं असतं. आम्ही स्टेजवर काय बोलतो आणि सभांमध्ये एकमेकांवर काय टीका करतो याला अर्थार्थी महत्त्व कधी प्राप्त होतं, ज्यावेळेला जनता त्या टीकेचं उत्तर देते. आणि मी बघितलं म्हणजे आमच्याकडूनही त्यावेळेला काही लोकसभेच्या इलेक्शनला एखाद्यावर टीका झाली. मी आजकाल बघतोय हा एक ट्रेंड एक चांगला घडतोय की खूपसं कुणी कुणावर टीका केलेली लोकांना आवडत नाही आहे. लोक म्हणतात आम्हाला आमचं काम, आमच्या काही गोष्टी ज्या आम्हाला अपेक्षित आहे त्या द्या, कोण काम करते ते आम्हाला कळतं आहे, आम्ही काही आता दुधखोळे राहिलेले नाही आहे आणि कुणी कुणाला सांगायची गरज नाही आहे. आम्ही ठरवू कोण सूर्य आणि कोण जयद्रथ. बघा आताच मी जस्ट वाचतोय सुनील शेळकेंच्या बाबतीत मावळला, म्हणजे असा कुठलाच विरोधक त्यांचा राहिला नव्हता की जो विरोधी उमेदवाराच्या बरोबर नाही, परंतु तिथं हजारो मतांनी ते जवळजवळ आता विजयाच्या उंबरठ्यावर आहेत. दिलीप वळसे पाटील साहेब आता तुम्ही ज्या गोष्टीचा उल्लेख करताय जी त्या ठिकाणी घडली ते जवळजवळ 14व्या फेरी अखेर 3647 मतांनी आघाडीवरती आहेत. धनंजय मुंडे साहेब तर 50,000 मगाशी जवळपास आघाडीवर होते. त्यामुळं जे वर्षानुवर्ष लोकांमध्ये काम करतात, लोकांच्या समोर जातात, त्यांना जनता स्वीकारते हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. सर, एकूणच या निकालानंतर संजय राऊत असेल किंवा नाना पटोले असतील, एकूणच यांची भूमिका काय राहील? त्यांनी तर खरं सांगू का, संजय राऊतांचं महत्त्व आता खूप वाढेल. त्यांची वाताहत झालेली आहे, तर त्याच्यामुळे आता या वाताहतीत असा संजय राऊत यांच्यासारखा जो माणूस आहे ना तोच बोलू शकतो. म्हणजे आता इतर दुसरं कोणी जर असतं आणि सुषमा अंधारे तर आहेतच, पण सुषमा अंधारे कसं आहे की त्या किमान जाहीर सभांमध्ये तरी बोलतात. संजय राऊतांना कसं आहे की मागाशी सांगितलं की तशा पद्धतीने ती फक्त एक प्रेस कॉन्फरन्स घ्यायची आणि त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये बोलायचं. तर संजय राऊत आता ज्या पद्धतीने की ते असं म्हणाले की नाही 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 हा निकाल त्रिवार मान्य नाही, तर अशा पद्धतीचं बोलायला ज्या पद्धतीची एक डेअरिंग लागते, म्हणजे त्याला मी वेगळा शब्द वापरेल, असांस्कृतिक जिद्द लागते. की ती जिद्द जी आहे ना ती जिद्द ती फक्त संजय राऊत यांच्यामध्ये. म्हणजे आपल्यासारखा जर माणूस कुणी असता म्हणजे मी तर मग मला खरं लोकांना तोंड दाखवून अवघड झालं असतं. म्हणजे की अशा पराभवानंतर आपण नाही दाखवू शकत. आता बघा याच्यावरती देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया आलेली आहे. हा कल्पनेपलीकडचा विजय आहे असं देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया आहे. मला असं वाटतं की आता त्यांनी असांस्कृतिक एक जिद्द लागते असं संजय राऊतांचं वर्णन केलंय. तर खरोखरच ते अगदी त्यांना चपकल बसणार आहे, कारण माझं घर पार जळून खाक झालेलं आहे आणि तरीसुद्धा त्याची कुठलीही तमानं त्याच द्वेषानं लढायची जी काही एक जिद्द आहे ती जिद्द खरंच लागते. आणि खरोखरच काँग्रेस असेल, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा उद्धव ठाकरेंची शिवसेना, खरंच दयनीय अवस्था एकूण आपल्याला आत्ता जे आकडे सांगतायत जवळपास आपण आता 12 वाजण्याच्या जवळपास आलो आहे आणि बहुतांश मतदारसंघातल्या अर्ध्या फेऱ्या तरी पूर्ण झालेल्या आहेत आणि तरीसुद्धा भारतीय जनता पक्ष 129 वरती आहे आणि महायुती 219 वरती आहे. त्यामुळे मला असं वाटतं की याच्यामध्ये थोडाफार मध्ये फारसा काही त्यांच्या यशात फरक पडेल असं दिसत नाही, कारण आत्ताची अवस्था फारच दयनीय आहे. आणखी आता मला एक सांगायचंय की आता पहा, म्हणजे आता आपण जर समजा सगळे टीव्ही सगळीकडे दाखवतायत त्या पद्धतीचं हे करतायत, कशा पद्धतीने त्यांनी विकास केला, कशा पद्धतीने विकास पुरुष मगाशी उमेश म्हटले होते की विकास हे, तर याचा अर्थ असा होतो की यश सारखं दुसरं काहीच नसतं. तर त्याच्यामुळे आता लोकही म्हणजे आतापर्यंत देवेंद्र फडणवीस सर यशाला अनेक बाप असतात, अपयशाला कोणीच नसतं. नाही, पण अपयशाचे बाप देवेंद्र फडणवीस यांना ठरवलं होतं ना लोकसभा निवडणुकीत, कारण त्यावेळेस आपलं मगाशी चर्चा झाली 6 महिन्यापूर्वी ठरवलं होतं. तर त्याच्यामुळे आता ते ज्या पद्धतीने आता सगळे सोशल मीडिया किंवा टीव्हीवर पण दाखवायला लागलेत की कशा पद्धतीने त्यांनी वेगवेगळे प्रोजेक्ट पूर्ण केले. तर मला वाटतं हे, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अजितदादा, म्हणजे अजितदादांबद्दल आपणही बोललो होतो, आपल्या अंदाज अजितदादांबद्दल खूप चुकले.
20 जागा मिळतील, 22 जागा मिळतील, 18 जागा मिळतील असं म्हणत होतो. परंतु अजित पवारांनी सिद्ध करून दाखवले असं मान्य करावं लागेल. म्हणजे आपण अगदी असं म्हटलं होतं की अजित पवारांच्या पक्षाला म्हणजे तुम्ही काल काही लोक तर आम्हाला 6व्या नंबरला नेऊन ठेवत होते. म्हणजे मी हसत होतो, तुम्ही बडबड करत अजून मी म्हणलं ठीक आहे, तुम्ही बोला. पण महायुतीमध्ये महायुतीमध्ये तिसऱ्या क्रमांकावरच आहे. तुम्ही महायुतीमध्ये अजूनही तिसऱ्याच क्रमांकावर राहणार आहात. मला आता दुसरा मुद्दा विचारायचा आहे. पण आता नाही, प्रदीप देशमुख आपल्या सोबत आहेत. प्रदीप देशमुख आता बारामतीमध्ये अजित पवार मुख्यमंत्री होणार अशा पद्धतीचे बोर्ड लागले होते, होर्डिंग लागली होती. तर खरोखर आता मला असं आता जे ते निकाल पाहत आहे तर त्याच्यावरून आता अजित पवारांचं म्हणजे पुन्हा एकदा म्हणजे 5 वर्ष स्वप्न भंगलं. नाही आहे तेवढं तर म्हणजे हा प्रश्नच नाही आहे विचारण्याचा. आहे तेवढं 100% मिळणार. उलट आमची अपेक्षा आहे प्रदीप ऐका ना, आहे तेवढं तरी मिळेल का असं विचारायचं कारण असं आहे, जरी अजित पवारांना पण 30-35 जागा मिळतील फायनली असं जरी गृहीत धरलं तरी भारतीय जनता पक्ष जवळजवळ 129-130 आहे आणि सोबत एकनाथ शिंदे आहेत. त्यामुळे आहे तेवढं तरी मिळेल का असं मी विचारतो. आपण बिहारच्या निवडणुकीचा अभ्यास केलेला आहे. आपल्याला माहिती आहे त्या ठिकाणी सुद्धा भाजपची संख्या जास्ती असताना नितीश कुमारांना त्यांनी CM म्हणून ठेवलं. भाजप मित्र पक्षांचा विचार करेल. उलट आमची अपेक्षा आहे की तोच फॉर्म्युला त्यांनी महाराष्ट्रात द्यावा आणि अजितदादांना संधी द्यावी आणि बघावं महाराष्ट्राचा विकास. मग भाजपच्या जागा अजून वाढतील आणि आमच्याही वाढतील. एक संधी त्यांनी बिहारसारखी म्हणजे तिथे जे राजकीय प्रयोग केला त्यासारखी महाराष्ट्रात द्यावी अशी आमची इच्छा आहे. एकूणच आपण महाविकास आघाडीचे जे पराभवाची कारणं शोधतोय सर. रोहित पवार आता कशा पद्धतीने त्यांचं राजकारण पाहताय, म्हणजे त्यांच्या मतदारसंघातली स्थिती बघता आणि एकूणच राज्याचे ते नेते पाहत होते कारण राष्ट्रवादी फुटली. माझ्या दृष्टीने जर विचार केला तर रोहित पवारांसाठी ही जी परिस्थिती आहे अत्यंत लाभदायक आहे. कारण काय झालं होतं की रोहित पवार हे अकाली प्रौढ झाले होते. म्हणजे त्यांना अनेक जण म्हणायचे की ते अकाली प्रौढ झालेत. कशा पद्धतीने की त्यांना असं वाटायला लागलं होतं की आपण राज्याचे खूप मोठे नेते झालो आहोत. कारण त्यांनी जे राजकारण पाहिलं होतं ते शरद पवारांचं राजकारण पाहिलं होतं. अजितदादा त्यांच्यासोबत होते. म्हणजे मधले साधारणतः 1.5-1 वर्ष सोडलं तर अजितदादा नव्हते पण बाकी सगळ्या काळात ते सोबत होते. म्हणजे एका बाजूला आजोबा, एका बाजूला चुलते, असे सगळे त्यांच्या त्या पद्धतीने राजकारण चाललं होतं. त्यांना स्वतःला संघर्ष करायची सवय फक्त आता गेल्या 6-8 महिन्यामध्येच त्यांना होती. तर मला असं वाटतं की रोहित पवार यांना चांगलं भविष्य आहे. तर त्यांनी आता 5 वर्ष जे आहे की ते विरोध करत राहावा. त्यांची सोशल मीडियाची टीम, त्यांचं स्वतःचं सोशल मीडियाचं आकलन खूप चांगलं आहे. तर त्यांना आता म्हणजे मला असं वाटतं म्हणजे जसं मगाशी संजय राऊत म्हटलं तर तसं आता शरद पवार गटाकडून सुद्धा रोहित पवार एकटेच बोलतील. बाकी आता कोणी बोलायची मला वाटतं हिंमत करणार नाही. आणि रोहित पवार थोडंसं म्हणजे त्या ज्या पद्धतीने बोलतात तर त्यांना आता 5 वर्ष त्यांना स्वतःला सिद्ध करण्याची संधी आहे. त्याच्यामुळे ते आता चांगल्या पद्धतीने. आणि सर मलबार हिल परिसरातून भाजपचे मंगल प्रभात लोढा विजयी झालेत. हा निकाल हाती येतोय. सर हा प्रश्न होता की जसं संजय राऊत ठाकरे गटांकडनं बोलतील, त्यानंतर रोहित पवार बोलतील शरद पवार गटाकडनं. आता जे काँग्रेसमध्ये गुडघ्याला बाशिंग बांधून तयार होते त्यापैकी कोण समोर येऊन पराभवाची जबाबदारी स्वीकारेल, काय वाटतं काँग्रेसची स्थिती काय असेल? काँग्रेसचे सगळे नेते जे आहेत ना आपण आता जे म्हटलं तर त्याच्यामध्ये त्यात नाना पटोलेच येऊन बोलू शकतील. बाळासाहेब थोरात, अमित देशमुख, यशोमती ठाकूर, तर हे सगळे नेते त्यांचं सरंजामी पद्धतीचं राजकारण आहे. तर त्यांना प्रत्येकाला म्हणजे अगदी यातल्या सगळ्या नेत्यांना त्यांच्या घराण्याच्या पार्श्वभूमीवर ते निवडून आले. त्यातले फक्त नाना पटोले एकमेव आहेत की त्यांना तशी घराण्याची पार्श्वभूमी नव्हती की त्यांचे काही वडील आजोबा कोणी आमदार नव्हतं, राजकारणात नव्हतं. तर त्याच्यामुळे तेच बोलतील. आणि मला असं वाटतं की काँग्रेसची अवस्था इतकी वाईट झालेली आहे की आता काँग्रेस पुढे म्हणजे आता एकतर काँग्रेसला आता इथून पुढच्या काळात काँग्रेसने लोकसभेनंतर अभ्यासच केला नाही का? भाजप जोमानं लागलं आणि काँग्रेसच्या डोक्यात हवा गेली. मी पण उत्तर देतो. काँग्रेसची एक गंमत मी खूप वर्षांपासून पाहतोय. पूर्वीच्या काळामध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते ग्रासरूटला काम करायचे आणि काँग्रेस वाढवायचे. आता ते दुसऱ्याच्या निगेटिव्हिटीची वाट बघत बसतात. म्हणजे कधी समोरच्या व्यक्तीचं सरकार असलेल्यांना अँटी इन्कम्बन्सी तयार होईल, मग त्या लाटेवरती आम्ही आपोआप येऊ. हो, राजकारणात असं नसतं. राजकारणामध्ये कष्ट करायचे असतात आणि तुम्हाला पुढं जायचं असतं. काँग्रेसच्या कुठल्याही नेत्यांमध्ये मला ते कष्ट करण्याची प्रवृत्तीच नाही वाटली आणि खूप वर्षापासून तेच वाटतं. मी सांगू का खरं, एक जुनं म्हणजे एक वाक्य आहे, कोणाला पटेल आय डोंट नो, पण ज्या दिवशी विलासराव देशमुख या म्हणजे ज्या विलासराव देशमुख गेले त्या दिवसानंतर महाराष्ट्र काँग्रेसला स्वतःचा चेहरा असलेला नेताच मिळाला नाही. शेवटी कुठल्याही पार्टीला आम्हाला अजितदादा नेता आहे, तिकडच्या पार्टीला पवारसाहेब नेते आहेत, इकडच्या पार्टीला मोदीजी आहेत, फडणवीसजी आहेत, तिकडं
उद्धव ठाकरे आहेत, तिकडं एकनाथ शिंदे आहेत, प्रकाश आंबेडकर आहेत, म्हणजे बाबासाहेब आंबेडकर आहेत, राज ठाकरे आहेत. काँग्रेसला नाना पटोले मी परत एकदा सांगतो की चेहरा होऊ शकतो का हे महाराष्ट्रातल्या जनतेने विचार, म्हणजे त्यांच्या कार्यकर्त्यांनी विचार करायची वेळ, तो त्यांचा प्रश्न आहे, त्यांनी त्यांचं ठरवावं. पण कायम त्या निगेटिव्ह मोडमध्ये कधीतरी समोरची पार्टी जाईल आणि मग तिथं पटकन आपण आपली गॅपमध्ये घुसून आपली जागा तयार करू, नाही होतो असं. तुम्हाला स्वतः लढायला लागतं, स्ट्रगल करायला लागतो आणि कायम त्या पराभवाच्या मानसिकतेमध्ये राहणारी मंडळी त्या काँग्रेसमध्ये वाढलेली आहेत असं मला या ठिकाणी वाटतंय. अविनाशजी, आपलं मत मला ऐकायचं आहे. नाही, काँग्रेसने विचार तर करतच नाही. आता काँग्रेसचे काही नेते आहेत, म्हणजे जसं उदाहरणार्थ विश्वजित कदम, तर त्यांनी आता स्वतः म्हणजे ते मध्ये जरी मागे गेले असेल तरी आता पुन्हा पुढे आलेत. तर हे लोक आहेत ना, म्हणजे काही लोक काँग्रेसचे आपल्याला मान्य करावं लागेल की ते सतत मतदारसंघात काम करतात, लोकांच्यामध्ये असतात. परंतु हे जे काही नेते आहेत की त्यांना असं वाटतं की एकतर वरच्या म्हणजे जो राहुल गांधींचं काही भलं झालं तरच काँग्रेसचं भलं होईल. म्हणजे राहुल गांधी थोडेसे पीकवर असले की काँग्रेस पीकवर जाते, राहुल गांधी खाली आले की खाली येते. आता आपण राहुल गांधीचं एक हे करू. राहुल गांधींनी प्रचाराची शेवटची 6 दिवस म्हणजे एक प्रेस कॉन्फरन्स घेतली होती, फक्त 6 दिवस गायब झाले. म्हणजे असा कसा नेता असू शकतो एखाद्या पक्षाचा की जो ऐन निवडणुकीत महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यामध्ये प्रचाराची 6 दिवस, शेवटची 6 दिवस एकही सभा घेत नाही. मी काय म्हणतो, ठीक आहे सभा घेऊ नका, परंतु तुम्ही येऊन बसलं पाहिजे. म्हणजे अमित शहा यांचं उदाहरण सांगतो. अमित शहा जेव्हा लोकसभा निवडणूक झाल्यानंतर अमित शहा हे महाराष्ट्रातल्या प्रत्येक भागात गेले. म्हणजे हे छत्रपती संभाजीनगरमध्ये वाईट पद्धतीने मराठवाड्यातल्या जागा पडल्या भाजपच्या. तर अमित शहानी तिथल्या सगळ्या नेत्यांना बोलून घेतलं होतं आणि विशेष म्हणजे की ते अशा म्हणजे प्रत्येक जिल्ह्यातल्या नेत्याशी वेगळी चर्चा करत होते की काय झालं. कारण अनेकदा काय होतं की जिल्ह्यातले नेते बोलत नाहीत सगळ्यांच्या समोर हे की राज्याच्या नेतृत्वामुळे झालं वगैरे. तर त्यांनी अशा पद्धतीने सगळ्यांकडून समजूत करून घेतली. आता हा विजय जो झाला, जसं अपयशाची अशा पद्धतीने विश्लेषण करायचं असतं, राहुल गांधींनी विजयाचं विश्लेषण केलं का की आपण हे केलं त्याच्यामुळे झालं, ते केलं त्याच्यामुळे झालं, तर ते केलंच नाही. दुसरी गोष्ट काय झाली की मुस्लिम आणि दलित हे दोन जे घटक त्यांच्यासोबत आले होते, तर त्याला मराठा मतांची जोड होती. परंतु मराठा समाजासाठी म्हणजे काय आहे की काँग्रेसने दोन्ही डगरींवर हात ठेवला. एका बाजूने मराठा समाजाची मतं मिळवायची, एका बाजूने ओबीसींना पण चूज करायचं. हे चाललं नाही. मराठा समाज म्हणाल की आम्ही तुम्हाला लोकसभेला मतदान केलं होतं, आता तुम्ही आमच्याबद्दल काहीच बोलत नाही. आता आणखी एक काँग्रेसचं की काँग्रेसच्या चुका म्हणजे आता सतेज पाटील यांचे पुतणे ऋतुराज पाटील यांचा पराभव झाला, अमल महाडिक तिथून निवडून आले. आता कोल्हापूरमध्ये शाहू महाराज निवडून आले होते. शाहू महाराजांच्या स्नुषा म्हणजे मधुरे महाराजे यांना उमेदवारी दिली होती. तर त्या ठिकाणी शाहू महाराजांचं एक तुम्हाला माहिती आहे की शाहू महाराजांचं राजकीय पक्षात कुठल्याही असतील तरी त्यांचं कोल्हापूर काय गादीला माने. तर सतेज पाटील इतक्या वाईट पद्धतीने बोलले होते की दम नसेल तर लढायचं. मी फक्त 2 शिर्डीमधनं राधाकृष्ण विखे पाटील विजय झाले आणि कणकवलीमधनं नितेश राणे यांचा विजय झालेला आहे. अविनाश, तर सतेज पाटील यांनी ज्या पद्धतीची भाषा वापरली, कोल्हापूरमधल्या खूप जागांवर त्याचा परिणाम झालेला. त्या दिवशी सर तुम्हाला मला आठवतं तुम्ही आणि उमेश सरांनी आखाडा केला होता आणि आपली थंबनेल जे होतं की या 4 वाक्यांमुळे कोल्हापूरची निवडणूक फिरली, ते आज खरं होताना दिसतंय. अगदी बरोबर. म्हणजे हे ऋतुराज पाटील गेल्या वेळी चांगल्या मतांनी हे झाले होते, निवडून आले होते. परंतु आता म्हणजे काँग्रेसची म्हणजे कशी की फक्त एकच राहुल गांधींना चूक देऊन चालणार नाही. काँग्रेसच्या चुकांची अशी मालिका आहे आणि मग ती सगळी बेरीज होत गेली. म्हणजे जसं उद्धव ठाकरेंच्या चुकांची मालिका आहे ती बेरीज होत गेली. तुलनेने मला आश्चर्य एकच वाटतंय की शरद पवारांच्या ज्या म्हणजे फक्त 1-2 चुका झाल्या, परंतु अजित पवार यांच्या करिश्म्यापुढे शरद पवारांना हे झालं नाही. पण बाकी या 2 पक्षांच्या ज्या आहेत म्हणजे आता काँग्रेस 17 आहे, राष्ट्रवादी 15 आहे. तर जर 17-15 म्हणजे त्यांना गेल्या वेळी एकट्या शिवसेनेला जेवढ्या जागा मिळाल्या होत्या ना तेवढ्या सुद्धा यांना मिळत नाहीत. एकट्या शिवसेनेला 56 जागा होत्या, तर तेवढ्या सुद्धा मिळत नाहीत. याचा अर्थ मला असं वाटतं की लोकांनी पूर्णपणे नाकारले. गेल्या विधानसभा निवडणुकीत जेव्हा ही सगळं म्हणजे आत्ताची निवडणूक विधानसभा होती म्हणजे शिवसेना शिंदे गट, अजित पवार गट 202 जागा होत्या, त्याच्यापेक्षा जास्त जागा. याच्यामध्ये बघा गेल्या वेळी एकत्र अखंड शिवसेनेच्या 56 जागा होत्या. आता एकनाथ शिंदेची शिवसेना ती 57 जागांवरती आघाडीवरती आहे. हो, याचा अर्थ म्हणजे आता 57 जागांची आघाडी जर मिळाली, म्हणजे मी पाहिलं नाही 57 जागांची आघाडी जर मिळाली असेल तर शिवसेना कोणाची हा प्रश्न मिटला. मगाशी मी म्हटलंच नाही की शिवसेना कोणाची आणि राष्ट्रवादी कोणाची. हा प्रश्न जनतेनेच आज सोडवलेला आहे आणि आता फक्त फॉर्मॅलिटी ऑफिशियली जाहीर करण्याची काही बाकी राहावी यंत्रणा म्हणजे निवडणूक आदरणीय शरद पवारांनीच असं सांगितलं होतं की जनताच ठरवेल. तर जनतेनं आता तो कौल दिलाय, तो निकाल दिलाय.
मला वाटतं अविनाशजी, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची एवढी भीषण अवस्था होण्याची कारणं काय सांगता येतील? मग अशी ज्या पद्धतीने मी सांगितलं की लोकांचा शेवटी काय आहे की नव्या नेतृत्वावर विश्वास असतो, तर अजित पवारांच्या नेतृत्वावर विश्वास होता. दुसरी गोष्ट म्हणजे अजित पवार भाजपच्या सोबत गेले आणि आपल्याला अजित पवारांसोबत जाण्यात भविष्य आहे. म्हणजे अजित पवार भाजपसोबत आहेत. अजित पवारांची काम करण्याची शैली तुम्हाला माहिती आहे की अजित पवार ज्या पद्धतीने काम करतात त्या पद्धतीने महाराष्ट्रातलं मला वाटतं खूप कमी लोक काम करू शकतात. तर त्याच्यामुळं जो राष्ट्रवादी विचारांचा कार्यकर्ता आहे तो त्यांच्यासोबत गेला, अजित पवारांसोबत. एक मिनिट थांबवते सर तुम्हाला. एकनाथ शिंदेंनी सगळ्या विजयी उमेदवारांना वर्षा बंगल्यावर बोलवल्याचं ब्रेकिंग आहे, ती ब्रेकिंग आहे. म्हणजे एकंदरीतच आता पुढची जी समीकरणं आहेत ती तयार व्हायला सुरुवात. काही समीकरणं होणार नाहीत आता. त्याचं कारण तुम्हाला सांगतो. भाजपचा मुख्यमंत्री असेल. नाही, त्याचं कारण असं आहे की आता काही जरी समीकरणं करायची म्हटलं तरी भाजपच्या जागा इतक्या वाढलेल्या आहेत की जर एकनाथ शिंदेंनी गुवाहाटीला आता जर समजा नेले सगळे आमदार तर ते म्हणतील तिथेच राहा, परत येऊन आला नाही तरी चालेल, अजित पवार आणि आम्ही सरकार चालू. त्याच्यामुळे आता ही समीकरणं वगैरे. सर, अजित पवारांबद्दल बोलताना मला हा प्रश्न विचारायचा दोघांना पण, देशमुख सरांना पण. अजित पवारांची लोकसभेनंतरची जी भूमिका बदलली किंवा त्यांची इमेज बदलली, तो सुद्धा एक विजयाचा हे आहे का? म्हणजे तो सुद्धा एक हातभार विजयाला लागला का? कारण त्यांनी सुरुवातीला माफी मागितली, या निवडणुकीमध्ये कुठूनही शरद पवारांवर कुठल्याही प्रकारे टीका झाली नाही किंवा एकूणच आम्हाला सुद्धा माध्यमातल्या लोकांनाही अजित पवार बदललेले दिसले. तोही विजयाचा एक हातभार आहे का? विजयाच्या आता असं आहे, आम्ही विजयी झालेलो आहोत, त्यामुळे आम्ही जे काय केले ते सगळ्याचा विजयाला हातभार आहे, हे लक्षात ठेवा. पण अगदी खोलामध्ये बोलायचं असेल तर निश्चित या सगळ्या गोष्टींचा फरक पडलाय. बघा, ज्या गोष्टी आमच्या चुकल्या ते जनतेला आम्ही उदारपणे माफी मागितली, ज्या चुका वाटल्या त्या टाळण्याचा प्रयत्न केला. त्याहीपेक्षा आपण पहा, महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये नाहीत अशा सुंदर योजना आम्ही दिल्या. मग त्याच्यामध्ये लाडकी बहीण असेल, शेतकऱ्यांना वीज माफी असेल, सोलर पंप्स असतील, म्हणजे बघा ना, विद्यार्थ्यांपासून तर वृद्धांपर्यंत असा कुठलाच घटक आम्ही त्या ठिकाणी ठेवला नाही की ज्याला त्या ठिकाणी काहीतरी मिळालं पाहिजे. आणि विरोधक स्वतःच्याच जाळ्यामध्ये अडकत बसले. पहिली गोष्ट ती चांगली योजना होती लाडकी बहीणची, त्याच्यावरती टीका केली आणि नंतर त्यांनीच ती योजना तुमच्यापेक्षा आम्ही दुप्पट पैसे देऊ म्हणून स्वतःच्या ट्रॅपमध्ये स्वतः बसले. अशा गोष्टी विरोधकांनी चुका केलेल्याच आहेत. आणि गंमत असं आहे, लोकांना कळलं की यांनी ती दिली, ती योजना दिली, त्याचा आम्हाला लाभ मिळाला आहे. आता यांची ते दुप्पट घेण्याच्या नादात ते नुकसान करण्यापेक्षा आहे मिळते त्यांच्याकडेच राहावं. आणि ज्यांनी जनतेला आत्तापर्यंत बोललं नाही ते करून दिलंय, त्याच्याबरोबर जनता राहिली, हे आपल्याला दिसलं या सगळ्यामध्ये. एकूणच या लाईव्हमध्ये थांबताना शेवटचा जो कल आहे, 288 जागांसाठी महायुती 220, माविया 58 आणि इतर 10, भाजप 127, शिंदे सेना 57, अजित पवार 36, काँग्रेस 20, ठाकरे सेना 19, शरद पवार 19, मनसेने आणि वंचितने अजूनही खातं उघडलं नाही, असे सध्याचे कल आहेत. एकूणच महायुतीची विजयाकडे वाटचाल आहे आणि भाजप हा सगळ्यात मोठा पक्ष महाराष्ट्रात सध्या ठरताना दिसतोय.